नमस्कार मंडळी, मी गणेश जाधव आणि मी स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. तर मी आणि माझी बायको आज आम्ही निघालेले देवदर्शनासाठी. ते पण खूप उंचावरती, म्हणजे एक डोंगरात मंदिर आहे आमचं गावदेव. तर तिथं आम्ही दोघं निघालेलो आहे. तर तिथला व्ह्यू, तिथलं वातावरण, तिथलं हवामान एकदम मस्त आहे, बघण्यासारखं आहे. तर तिथे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवीन तिथं कसा व्ह्यू आहे. तर चला बघूया आपण. तो चलिए शुरू करते हैं. तर आता आपण मटेरियल घेतलेलं आहे, ते देवाचं मटेरियल आहे. नारळ वगैरे सगळं. आता ते मटेरियल घेतले, पेट्रोल टाकले. आता नॉनस्टॉप आपल्याला तिकडे देवाकडे जायचे, कारण की तिकडचा व्ह्यू हे बघा, तुम्हाला दिसत असेल, एकदम जबरदस्त दिसत आहे. तो व्ह्यू मेन म्हणजे मला बघायचा आहे. आणि माझं एक दुसरं पण तिथं काम आहे बहिणीचे तिथं, ते तुम्हाला तिथे गेल्यावरतीच कळेल. तर चला पहिल्यांदा व्ह्यू बघूया जाऊ. असला व्ह्यू भेटलाय ना, असला व्ह्यू भेटलाय ना, हे बघा. पूर्ण धुकाय, पूर्ण धुक. असली बेकार व्ह्यू आहे ना, असला बेकार. बस दिल खुश हो गया मेरा. हे बघा, अक्षरशः खालचं काहीही नाही दिसत. हे बघू शकता. समोर आमच्या गाडी आहे, गाडी. ती गाडी सुद्धा दिसत नाहीये, बघा. एवढं धुक आहे. एक गाव पूर्ण असं ना धुक्यात पूर्ण असं माखून गेलेलं आहे. पूर्ण असं माखून गेलेलं आहे, सगळं गाव धुक्यात माखून गेलेलं आहे. किती नशीबवान माणसं असतील इथली की हे असं निसर्गात राहते ती. तर काय बघू शकता, डोंगर वगैरे काही दिसत नाही पूर्णपणे सगळीकडे. आम्हाला असं वाटायला लागलंय की आम्ही बघत आलोय की काय. तर ज्या कामासाठी, मेन कामासाठी जे आपण आलतो ना, ते आपलं काय झालेलं नाहीये. जाऊ दे, आपण फिरून घेऊया आणि देवदर्शन करून घेऊया. कारण की बघा, व्ह्यू एवढा मस्त आहे ना, तर ते काम झालं नाही झालं तरी काय असा काय एवढा मोठा फरक नाही पडत मला. फिरून घेऊया आपण, काय प्रॉब्लेम नाही. आता असा व्ह्यू पशी आलोय ना, अशा व्ह्यू पशी आलोय ना, हे बघा. सगळीकडे धुक आहे, सगळीकडे. खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. तर फायनली आपण त्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता किती मोठी पवन चक्की आपल्या मागे आहे. आणि का आता आपल्याला ते समोर मंदिर जे आहे ना, त्या मंदिरापाशी जायचंय. मग दाखवतो जरा. बघा, तिथं जायचं आहे आपल्याला. तिथं आमचा गावदेव आहे, भैरी क्षेत्रपालचं मंदिर आहे. आणि तुम्हाला पुढे पुढे तिथे गेल्यावरती एक मस्त व्ह्यू दाखवतो. ढगांची चादर ज्या म्हणतात ना, ढगांची चादर, ती ढगांची चादर दाखवतो तुम्हाला मी पुढे गेल्यावरती. तर आता मंदिरात पोचलोय आपण. मंदिर आहे इथं. आणि मी बनवतोय 5 नारळाचं तोरण. कसं बनवतोय बघा आता.
तर देवदर्शन वगैरे आमचं एकदम मस्त झालेलं आहे, शांततेत. आता प्रसाद बटेका बी पॅकेट आहे हो. 2 रुपये सापडलेत आपल्याला. देव देतो, आपल्यालाच देतो. चला प्रसाद बटेगा, सब में बटेगा. तर सध्या आता आमचं प्रसाद वगैरे खाऊन झालेलं आहे. आहे की थोडा. थोडासा शिल्लक आहे प्रसाद. तर आता आलोय आपण इथं आमचा म्हणजे असं एक मस्त असा पॉईंट आहे. इथून अशी इथं पूर्ण दरडी आहे. पण कसं आहे, दरडीच्या शेजारी जावं वाटत नाही. सध्या तर माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि आत्ताच म्हणजे एक 4-5 दिवस झालं एक न्यूज ऐकली की लोहगडाची, त्या केतनला त्याच्या गर्लफ्रेंडनं का होणाऱ्या बायकोनं असं ढकलून दिलं डायरेक्ट खाली. कसं आहे, त्याकडे एवढं पैसा होता, 17 कोटीचा 7 का 17 कोटीचा बंगला होता, 2 विमानं होती. माझ्याकडे काहीच नाही, ढेकळं पण नाही ती. तरी ही आलेली आहे माझ्यासोबत ही. आता काय मला ढकलून देऊ असे काय वाटत तर नाही. हे देशील काय ढकलून? नाही, ढकलून नाही देणार ती. पण सेफ्टी महत्वाची असती. थोडंसं अंतर ठेवलेलं चांगलं असतंय. काय सांगावं, कधी काय मन बिन फिरायचं. भांडणं झाली ती काल आणखीन रात्री, त्याच्यामुळे कधी मन फिरेल. आज 1 महिना झाला. आज आमच्या लग्नाला ना एक महिना कंप्लीट झालाय. म्हणजे 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे आमच्या आज. 1 मंथ. त्याच्यामुळं ॲनिव्हर्सरीच्या बायकोला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता इकडे तिकडे हिंडणार आहे. आणि आता आपलं 2 भाव आणखीन यायला लागली ते जरा लेट उठले त्याच्यामुळे ते यायला लागले ते आले की त्यांच्यासोबत जायचं आहे रामगळीला. आता रामगड म्हणजे असं म्हटलं जातं की तर रामदेव बाबा ना, रामदेव बाबांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती. आणि तिथून एक अशी गुफा आहे ती आता सध्या तर बंद केलेली आहे. पण असं म्हटलं जात होतं की तिथे एक गुफा आहे. त्या गुफेतनं ना असं म्हणजे त्या गुफेतनं चापळचं जे रामाचं मंदिर आहे ना, त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी असा रस्ता होता. असा गुफेतनं पहिली माणसं त्या गुफेतनं अशी त्या डायरेक्ट चापळला जायची ती अशी. तर बघण्यासाठी पण एक नंबर आहे, चांगले आहे आणि थंड आहे एकदम चांगलं. तर बघूया, आपण ट्राय करूया तिथं जाण्याचं. जाऊ शकतो आता. म्हणजे कसं धुकं पण आता कमी झालेलं आहे. मगाशी लय धुकं होतं, रस्ता दिसत होता नक्की कुठं आहे. आता बघा, आता पूर्ण दिसतंय. हां, आता पूर्ण दिसतंय, एकदम मस्त व्ह्यू दिसतोय. काय टेन्शन नाही. आता आपण तिथं जाईन. तिथं गेल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवेन किती रामगड कसं आहे. एकदम थंड आणि तिथं एकदम थंड पाण्याचं असं ठिकाण पण आहे, एकदम थंड पाणी आहे. तर तिथं जाईन आम्ही. आता करवंद तर आता सध्या तर म्हणजे जाळे हे पण करवंद नाही ती, करवंद खायची पण नाही ती. आणि विषय कसा आहे माहिती आहे का, ह्या देवाला मी जेव्हा 7 वर्षाचा होतो ना, त्या 7 वर्षाचा असताना ह्या देवाला मी चालत यायचो. आता चालत कुठनं यायचो ते मी आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, तो एक डोंगर आहे, तिकडून येतं. आणि का ते आमचं गाव आहे, ते आमचं गाव. त्या गावापासनं चालत इकडे यायचं. इकडून परत नंतर ना जंगल एरिया लागतो, पूर्ण जंगल एरिया लागतो इकडून. त्याच्या आधी जरा पण जंगल नाही, इकडून पूर्ण जंगल एरिया लागतोय. मग त्या जंगल एरियातनं तिकडून तसंच त्या ह्या कड्याच्या पलीकडनं अशीच एक वाट आहे, ती तिकडून येते तिकडं. आणि बघा मोर ओरडत आहे. हा, मोर ओरडत आहे, पण आवाज येईल तुम्हाला जरा. मग त्या कड्यातनं मी 7 वर्षाचा होतो ना, तर ह्या अशा जंगलातनं ना मी त्यावेळी यायचो. त्यावेळी म्हणजे मी इकडं गावाकडं होतो ना, मग तेव्हा रोज दर संडेला ना आम्ही इकडे यायचो. पण जसं मी मोठा झालो, परत नंतर ना मी इथून पुण्याला गेलो, 9वीतूनच पुण्याला गेलो. मग एकदा पुण्याला गेल्यानंतर ना परत मग इकडे यायलाच जमलं नाही. मग पुण्याला गेलो. लग्न झाल्यानंतर ना आता 1 महिना झालं मी इकडे आलेलो. म्हणजे साधारणतः मला वाटते एका महिन्यात 3 वेळा आले. हा, एका महिन्यात 3 वेळा आलो. 8 ते 9 वर्षानंतर मी इकडे आलो. 8 ते 9 वर्षानंतर बघा. पण गावाकडचं सुख एक वेगळंच असते. हा, थोडंसं कसं आहे, फायनान्शियल कंडिशन थोडीशी खराब असते. गावाकडे जॉब वगैरे नाही आहेत, काम वगैरे नाही आहे. पण गावाकडची लाईफ म्हणजे एकदम बेस्ट लाईफ असते. एकदम कसं, एकदम थंड वातावरण, एकदम मस्त असतं गावाकडची लाईफ.
काय पुण्याला जाऊन काय फायदा नाही, तरी पण मी जाणार आहे. असं नाही जावं लागणार आहे, मजबुरी आहे माझी पुण्याला जायची. जावं तर लागणारच आहे मला, जाणार आहे. बघू, अजून एवढं फिक्स नाही नियोजन माझं. तर आता बघा इकडे या साईडला एक गुफा आहे, गुफा. तर मी त्या गुफेत मी आज जाणार आहे, जाऊन दाखवणार आहे तुम्हाला. मी गेलो नव्हतो, म्हणजे मागच्या 2-3 वेळा आलतो, तर घरचे होते सोबत, तर मी गेलो नव्हतो. पण आज मी त्या गुफेत जाऊन बघणार आहे आणि ती गुफा मी तुम्हाला दाखवणार. कारण की आम्ही जेव्हा बारकं होतो ना, तर त्या गुफेमध्ये जायचो आणि त्या गुफेमध्ये जेवण करायचो. कारण की ना इथं बाहेर किती जरी प्रचंड ऊन असलं ना, तर त्या गुफेमध्ये एवढी थंड हवा असते ना, एवढं थंड. कारण की त्या थंड हवेचं म्हणजे रिझन काय माहिती आहे का? हे बघा, हा पूर्ण जो दगड आहे का ना, हा पूर्ण दगड, पूर्ण एरिया जो पूर्ण आहे ना, हा पूर्ण एरिया तो बनलेला आहे जांभ्या खडकापासून. म्हणजे हा जो आता आपण ज्याच्यावरती चालतो ना, तो पूर्ण जांभा खडक आहे, जांभा खडक. आणि जांभा खडक काय असतो, पाणी आतमध्ये शोषून घेतो. ती शोषून घेतला ना, तर तो जांभा खडक आतनं पूर्णपणे थंड असतो. आणि ती गुफा पूर्णपणे ना जांभ्या खडकाच्या आतमध्ये. त्याच्यामुळं त्या गुफेमध्ये गेलं ना की पूर्ण असं थंड वाटतं. सध्या तर पावसाळ्यामध्ये त्या गुफेमध्ये ना माकडं नाहीतर असे कुठले कुठले प्राणी बसलेले असतात. पण आत्ता नाही आहेत, आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे आता त्याच्यात काही सगळं नाही आहे. पण लागला आहे आताशी फक्त. पण गुफा आतनं बघण्यासाठी एक नंबर आहे, थोडं उतरण्यासाठी जरासं अवघड आहे, पण बादशाह आहे. तर दाखवतो मी तुम्हाला. बघा, ही पूर्ण अडचण आहे इथून. हो का, एवढूसा होल आहे, एवढूसा होल. एवढूशा होलातनं आता आपल्याला आत जायचं आहे. दाखवतो तुम्हाला, थांब ना, लगेच आलो मी. आज मी स्टिक आणायचं विसरून गेलोय. कसं आहे, गडबडीनं मला व्ह्यू जो बघायचा होता ना, त्या व्ह्यूसाठी मी स्टिक आणायचं विसरून गेलोय. आणि एवढे वर्ष झाले मी ह्याच्यात गेलो पण नाही आहे, तर विसरून गेलोय की ते आतमध्ये कसं जायचं. थांब ना. फायनली आपण आतमध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता बघा, हे बघा, पूर्ण पूर्ण तांबा खडक आहे, पूर्ण तांबा खडक. सावधानीने गेलं पाहिजे, कधी कुठून काय निघेल सांगता येत नाही. हे बघा, हे असा इथे होल आहेत, त्याच्यामुळे एकदम सावधानीने. कारण की लय वर्षानंतरनं मी या गुफेत आलेलो आहे. मला पण अजून माहीत नाही की इथे काय काय बदल घडले, काय काय झालेलं आहे ते. हा आलो. तर बघू शकता बघा, हा आलो. हे बघा, पूर्ण एकदम इथं बसून जेवण्यासाठी सुद्धा जागा आहे. बघा, बसून तुम्ही जेवण वगैरे करू शकता. का मी आता इथून आलेलो आहे ह्याच्यातून. आता बघा, ही एकदम मोठी अशी चीर आहे. इकडे जायला जरा रस्ता खराब आहे, इकडून जायचं नाही आपल्याला. कारण की कसं आहे, आपलं लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळं सध्या तर मी कोणती रिस्क नाही घेऊ शकत आता, म्हणून मी तिकडून जाऊ शकत नाही. आता वरती जायचंय, वरती जाणं सगळ्यात अवघड आहे. जायचा प्रयत्न तर करतोय मी. एकदम भारी. लहानपणापासून कसं मॅन वर्सेस वाईल्ड बघत आलेलं आहे ना, मग जंगलात कसं सर्वाइव्ह करायचं, काय करायचं, कसं राहायचं, कुठे कसं जायचं, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, हे सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे.
आता वरती आलोय. वरती येऊन जरासं बसतो, थोडे फोटो क्लिक करतो बायकोचे आणि मग रामगळीकडे जातो. तर आता विषय असा आहे की आमचा भाऊ याला अजून होणार आहे त्याला अर्धा तास. तर अर्धा तास आता इथं थांबून काय करायचं म्हणून बघा स्वच्छता करायला लागली. हे बघा मी इकडं हे गोळा करून देतोय, बायको तिकडं येऊन टाकायला लागल्या. ग्रामदैवत आहे ना आमचं ते, त्याच्यामुळं करावं लागतंय. धरा इधर हे पिल्लू नको पकडायचं इधर. आता बंद पकडलं तर आता आम्ही इथं मंदिरापाशी भावांची वाट बघत बसली. हे बघा कोंबडीची पिल्ल आहेत. हे बघा गाईज मी 2 जण पकडलेत, माझ्या हातात 2 जण आलेत. तर ह्यांचं एक महत्त्व आहे की आमच्या देवाला ना कोंबडीचं पिल्लू डायरेक्ट इथं आणून सोडतात. डायरेक्ट जर एखाद्याचं जर नवस असेल ना तर ते येतात आणि डायरेक्ट इथं कोंबडीचं पिल्लू आणून सोडतात. काळं तर हे काळं आहे, पोटापाशी फक्त पांढरं आहे काय. हे बघा आता दुसरं पकडलंय मी. आता हे पूर्ण काढ आहे, याला बघू शकताय तुम्ही. इकडून पूर्ण काढ आहे. भाव आलाय आता आमच्यासाठी येताना बघा वडापाव. मस्त वडापाव घेऊन आलाय. मस्त भूक लागलेली जोरात. आता वडापाव खातो आणि पुढं रामगळीकडे जायचं नियोजन करतो. झालं आता देवदर्शन वगैरे सगळं झाले. आता आम्ही बघा जंगल की वाट से हम घर जा रहे. रस्त्याने घरी चाललोय, जंगलाच्या रस्त्याने घरी चाललोय. जंगलाच्या रस्त्याने घरी चाललोय. घरी नाही, वरती पवन चक्की जवळ आम्ही आमची पवन चक्की जवळ चाललोय. गाडी लावलेली आहे. गाडी लावलेली आहे. आता तिथं गाडीपाशी चाललोय, गाडीपाशी जाणार आहे आणि तिथनं नंतर ना मग भाऊ म्हटला तर रामगड जायचं, नाहीतर दुसरीकडे कुठेतरी निघून जाणार आहे. पण आजचा दिवसाचा वेश नाही जाऊ देणार. हां खोबरं खायला. बायकोने खाणार. तर आता आपण आलो चापलच्या रामाच्या मंदिरामध्ये. गाडी तिकडे लावल्या पार्किंगला. मंदिर बघा मंदिर. हे बघा हे झालं बघा यांचं चालू बघा. लगेच फोटो स्नॅप काढायचं. ही तीच गुफा आहे जी मी तुम्हाला मगाशी म्हणलेलं की रामगळीतून डायरेक्ट चाफळला जाण्यासाठी रोड आहे. तर बघा हे पॅक केलेलं आहे इकडून. इकडे एक आहे तर आतमध्ये. तर एक मिनिट मी टॉर्च लावतो. हे बघा हे की बघा इकडून जायला येत नाही तसं. बसून बसून जावं लागते. बघा हे असं इथून पॅक केलेलं आहे. तर ह्याच्यातून रामगळीतून इकडे यायला रस्ता होता. बघा आता बघा हे एवढ्याशा ह्याच्यातून जायचंय. बघा कशी गुफा आहे. आता आपण इथून बाहेर निघूया. आम्हाला पण दाखवा. लाईट आली लाईट आली. इथे काहीतरी लिहिलंय त्याच्यावर दगडावर. काशी काशी काहीतरी लिहिलेलं आहे बघा या दगडांवरती.
चला बाहेर जाऊया. तर मंदिर बघण्यासाठी एक नंबर आहे. आत मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे आतला काय व्हिडिओ काढलेला नाही. पण बादशा मंदिर आहे. तर आता माझ्या मोबाईलमध्ये 4% चार्जिंग. आता आम्ही चाललो घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.